सर, निवडणुकीच्या वेळेला सर्व आवडत्या बहिणी होत्या आणि निवडणूक झाल्यावर आता सगळ्या नावडत्या होतात आहे. लाखोनी फॉर्म बाद होतात आहे, जेव्हा की निवडणुकीत सर्व महायुतीच्या नेत्यांनी म्हटलं होतं की आम्ही सर्व फॉर्म चेक करून घेतले आहे, कोणाचाही फॉर्म बाद होणार नाही. पण आता लाखोनी फॉर्म बाद होतात आहेत. 92 लाख फॉर्म बाद केलेले आहे. 92 लाख, लाखोनी 92 लॅक्स लाडक्या बहिणीचे फॉर्म रिजेक्ट झालेले वेगवेगळ्या कारणाने. वैशिष्ट्य म्हणजे त्याच्यात पुरुषांचे पण फॉर्म होते, तेही बाद करणं योग्यच आहे. पण आता हा जो पैसा उचलला असेल, हा वसुलीचं काम कोणाचं, याची जबाबदारी कोणाची, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीने, शिंदे गटाने लाडकी बहिणीच्या माध्यमातून 92 लाख लोकांना जर रद्द केलं असेल, त्या 92 लाख लोकांनी घेतलेल्या पैशाचं काय आणि पुरुषांनी उचललेल्या पैशाचं काय. मला वाटतं निवडणुकीचा तो अजेंडा होता, निवडणुकीला मतं खरेदी करण्याचा तो प्रकार होता, हे आम्ही त्यावेळेसही सांगत होतो. सर, मंदिराचं नेतृत्व झेपत नसेल तर चाव्या आमच्याकडे द्या, असं संजय राऊत साहेबांनी आज सकाळी बोलले होते. त्यानंतर जे भाजपचे प्रवक्ते आहेत नवनाथ पान, त्यांनी जर तुमच्याकडे जर चाव्या गेल्या तर तुम्ही पुन्हा घोटाळे कराल आणि ते खिची. याचा अर्थ त्यांनी घोटाळे केलेले हे त्यांनी कबूल केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीचाच याच्यात सहभाग आहे, कारण भारतीय जनता पार्टीनंच या मंदिराचं निर्माण केलं. भारतीय जनता पार्टी म्हणतात, तर मंदिर कोणाला सांभाळ दिलं त्यांनी? ते भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री, जे कोणी चंपतराय हे भारतीय जनता पार्टीचे संघटन मंत्री आहेत. आधी भारतीय जनता पार्टीचंच कंट्रोल या मंदिरावर आहे. आता चंपतराय गेले, दुसरे जे आले ते मला असं वाटतं एक चोर गेला आणि एक डाकू आला, अशा प्रकारचं तिथली आत्ताची स्थिती आहे. मंदिरातल्या साध्या कर्मचाऱ्यापासून तर मोठ्या ट्रस्टी पण सगळे करोडपती बनलेले आहेत. हा जनतेच्या श्रद्धेचा पैसा आहे आणि म्हणून मला असं वाटतं हे बन फन असे चिल्लर लोक जे आहेत बोलतात. मला असं वाटतं या शिवसेनेचं या आंदोलनात सहभाग आहे. ज्यावेळेस सगळ्यांनी हात वर केले होते त्या जबाबदारी शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब. 18 तारखेला जो आंदोलन होणार आहे त्याला, त्या भूमिकेला प्रत्युत्तर म्हणून नवनीत राणा अमरावतीच्या हनुमानगडीवर हनुमान चालिसाचे पठण करणार आहे. नवनीत राणा वगैरे चिल्लर विषय, याच्यावर मी काय बोलत नाही. महायुतीमध्ये आलवेल आहे असं त्यांच्याकडून सांगितलं जातं. मात्र आज बीड जिल्ह्याच्या ज्या पालकमंत्री आहेत सुनेत्रा वहिनी, त्या असल्या तरी मी या जिल्ह्याची पालक आहे असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे. हे बघ, त्यांची जाडवान, त्यांची जिरवा सगळीकडे चालू आहे. तुमच्या जिल्ह्यात पण तसंच चालू आहे. भारतीय जनता पार्टीची राष्ट्रवादी जिरवते, राष्ट्रवादीची भारतीय जनता पार्टी जिरवते. तुमच्या गोंदिया जिल्ह्यात पण तसंच आहे. सगळीकडेच या लोकांचं तसं आहे. सरकारी बंगल्यावरून चढावड सुरू झाली आहे. उपसभापती सचिन अहिर यांना आता 2 बंगले त्यांनी ट्राय केले, ते मिळाले, तर आता त्यांना फ्लॅट देण्यात आलेला आहे. माझ्या माहितीप्रमाणे त्यांना बंगला मिळाला होता आणि हा बंगला भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षांच्या ताब्यात आहे. जर भारतीय जनता पार्टीच्या प्रदेशाध्यक्षाला बंगला मिळत असेल तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांना बंगले मिळाले पाहिजे. एक, भारतीय जनता पार्टीचं राज्य हे जनतेचं राज्य आहे. बंगला असेल, सगळे असेल, हे जनतेच्या मालकीचे आहे. तेव्हा भारतीय जनता पार्टीनं प्रदेशाध्यक्षाला कोणताही बंगला देण्याची आवश्यकता नाही. द्यायचं असेल तर सगळ्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला द्या ना. खरं तर अशा पद्धतीनं प्रदेशाध्यक्षाला भारतीय जनता पार्टीनं बंगला दिलेला आहे, तो चूक आहे, एवढंच मला सांगायचं आहे. पंढरपुरामध्ये जो VIP चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केलेली आहे. त्यांच्याकडे विकासाचा एजेंडा नाही आणि जनतेच्या आणि कार्यकर्त्यांचा विश्वास त्यांनी गमावलेला आहे असं म्हणतात. मला असं वाटतं त्यांच्याकडे एजेंडा नाही. भारतीय जनता पार्टी अजेंडा आहे या महाराष्ट्राला आणि देशाला लुटण्याचा. हा अजेंडा आहे. मला वाटतं लुटण्याचा अजेंडा असण्यापेक्षा कोणताच अजेंडा नसलेला बरा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.